एमके टीचिंग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण आज व्होकॅब्युलरी मध्ये जो पाहणार आहे, तर आता याच्या अगोदर आपण जो व्हिडिओ घेतला तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की शब्दसिद्धीमध्ये आपण तत्सम आणि तद्भव शब्द हे दोन्ही प्रकारचे शब्द आपण पाहिलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आता आपण जो व्हिडिओ घेणार आहे तर तो आहे आता देशी शब्द त्याच्यामध्ये, कारण की हे जे शब्द आहेत व्होकॅब्युलरी मध्ये तर याचा जे विचारायचं प्रमाण आहे तर ते बऱ्यापैकी आहे। त्याच्यावर आता तुम्ही टेटला सुद्धा बघा, टीटीला सुद्धा बघा की याला खूप जास्त वेटेज आहे, खूप जास्त प्रश्न याला आलेले आहेत आतापर्यंत। म्हणून तुम्हाला सांगते की आता देशी शब्द जे आहेत तर ते एक अशी मोठी लिस्ट आहे त्याची सुद्धा, तर ते आपण एकदम व्यवस्थित असं ट्रिकली लक्षात कसे राहतील आणि ते आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा कसे सॉल्व्ह होतील। कारण की देशी शब्दांवर ज्यावेळेस प्रश्न विचारतात तर त्यावेळेस कन्फ्युजिंग प्रश्न म्हणजे शब्द देतात त्याच्यामध्ये खाली ऑप्शन मध्ये, तर त्यामुळे ते आपल्याला प्रश्न एखाद वेळेस चुकायची सुद्धा शक्यता असते। तर म्हणून तुम्ही बघू शकता की आता देशी शब्द जे आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने आपण पाहिलेले आहेत। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। बघा आता शब्दसिद्धी, त्याच्यामध्ये शब्द आपण काय पाहिलेले आहे तर शब्दसिद्धीमध्ये दोन प्रकार असतात, सिद्ध शब्द आणि साधित शब्द। तर सिद्ध शब्दामध्ये चार शब्द आहेत, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी आणि परभाषिक। तर आपण दोन शब्द पाहिलेले आहेत, तत्सम आणि तद्भव, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही तो व्हिडिओ पण पाहून घ्या, खूप चांगला आहे तो सुद्धा। नक्कीच तुम्हाला 2 मार्क मिळून देईल आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच 2 मार्क मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण पाहत आहोत की देशी शब्द। देशी शब्द म्हणजे काय, मराठीमध्ये जे मूळ शब्द आहेत, मूळ मराठीतले जे, तर त्यालाच फक्त देशी शब्द म्हणतात। जे मूळ प्रॉपर मराठीचे आहेत तर ते देशी म्हणजे देशी फक्त 99, ठीक आहे। तर बघू शकता आपण, तर त्याच्यामध्ये मी डिवायडेशन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, तर लक्षात ठेवायला पण खूप सोपे आहे। तुम्ही बघा आता त्याच्यामध्ये आपण असं एक खूप मोठी लिस्ट आहे देशी शब्दाची, पण आपण 4 पद्धतीने त्याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे। एक आहे की शरीराचे अवयव। आता आपण शरीराचे अवयव तर लक्षात ठेवायला सोपे आहेत, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारतात तर त्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो शरीराचे हे अवयव जे आहेत तर ते देशी शब्दामध्ये येतात, म्हणून लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत। बघा तुम्ही, डोके, शरीराचे अवयव हे फक्त आपल्या ट्रिकसाठी मी हे डिवायडेशन केलेलं आहे, अदरवाईज ही एवढी जी आहे तर ती पूर्ण याची लिस्ट आहे ही देशी शब्दाची, ठीक आहे। तर बघा आता शरीराच्या अवयवामध्ये आपण लक्षात ठेवायला सोपं आहे की डोके, त्याच्यानंतर डोळा, त्याच्यानंतर पोट, कंबर, गुडघा, हाड आणि खुळा। आता हे शब्द जे आहेत तर ते एकत्र जर मिक्स केल्यानंतर कोणता शब्द देशी आहे आणि कोणता, कारण की आपल्याला पुढे पण शब्द पाहायचे, पोर्तुगीज, अरबी, त्याच्यानंतर फारशी आहेत, याच्यावर पुन्हा प्रश्न विचारतात आणि खूप कन्फ्युजन करतात त्याच्यामध्ये आपल्याला। त्यामुळे आपल्याला डिवायडेशन असं करायचे की जेणेकरून देशी शब्द म्हणजे आपले स्वतःचे असतात, बरोबर आहे, म्हणजे मराठी आपली मातृभाषा आहे म्हणून ती आपली स्वतःची असते लँग्वेज, म्हणून देशी शब्द सुद्धा असे आहेत की त्याच्यामध्ये शरीराचे अवयव जे आहेत तर ते आपले स्वतःचे आहेत, म्हणून त्याच्यामध्ये असं डिवायडेशन केलेले। डोके, त्याच्यानंतर डोळा, त्याच्यानंतर पोट, त्याच्यानंतर कंबर, त्याच्यानंतर गुडघा, हाड आणि खुळा झाला म्हणायचं। काय म्हणायचं, गुडघ्यानी खुळा झाला म्हणायचं। डोके, डोळा, पोट, डोके, डोळा, पोट, कंबर, हाड, गुडघा आणि खुळा झाला म्हणायचं। आपल्याला काय संबंध आहे, फक्त लक्षात ठेवायची संबंध आहे आणि ट्रिकली म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुमची स्वतःची ट्रिक तयार करू शकता, कोणत्याही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, परंतु फक्त लक्षात फिक्स राहिले पाहिजे। थोडे शब्द करायचे, तेवढेच करायचे, एवढीच लिस्ट आहे, याच्या बाहेर काही देशी शब्दावर प्रश्न येत नाही। बघा मी तुम्हाला प्रश्न सुद्धा दाखवणार आहे, प्रिव्हियस इयरला आलेले, आता लेटेस्ट सुद्धा आलेले प्रश्न आहेत, तर त्याच्यावर बघू शकता तुम्ही। डोके, डोळा, पोट, कंबर, गुडघा, हाड आणि खुळा झाला म्हणायचं गुडघ्यानी, ठीक आहे। त्याच्यानंतर प्राणी आणि पक्षी, 2 नंबरचं आपण डिवायडेशन केलेले प्राणी आणि पक्षी। त्याच्यामध्ये घोडा, बोका, रेडा, चिमणी, ढेकून आणि राघू। आता हे ढेकून शब्द खूपदा विचारलेले आहे। ढेकूनला काय म्हणतात, मत्कून हा शब्द आहे समानार्थी त्याला। तर बघा आता घोडा, बोका, रेडा, चिमणी, ढेकून, राघू, घोडा, बोका, रेडा, चिमणी, ढेकून, राघू, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायला सोपं झालं म्हणजे डिवायडेशन केल्यामुळं, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे वृक्ष किंवा रोपटे, आपण त्याच्यामध्ये पण डिवायडेशन थोडंसं केलेलं आहे। हे बघा आता वांग्याचं झाड म्हणायचं, काय लक्षात ठेवायचं, वांग्याचं झाड, वांग, झाड, हा झाड शब्द पण विचारलेला आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, देश आहे की परभाषिक आहे का, तत्सम आहे का, तद्भव आहे। तर झाडावर पण प्रश्न आलेला आहे, वांग्याचं झाड म्हणायचं। डहाळी, हा डहाळी पण शब्द विचारलेला आहे, डहाळी। बाजरी, आघाडा, हा आघाडा, हराळी आणि आघाडा, जो आघाडा आपण गणपती बाप्पाला वाहतो तो। त्याच्यानंतर आहे काकवी, हा काकवी पण शब्द प्रश्न विचारलेला आहे। मी नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं
स्क्रीनशॉट सुद्धा दाखवील याच्यामध्ये प्रिव्हियस इयरला आलेले प्रश्न. आणि तुम्हाला सांगते हे जे ऑप्शन आहेत याच्यातूनच एक तर प्रश्न येतो. आणि अदरवाईज प्रश्न जरी देशी शब्दावर येत नसेल तर ज्यावेळेस आपल्याला तत्सम किंवा तद्भव शब्द विचारतात ना, किंवा अदर विचारतात, अरबी शब्द, पोर्तुगीज शब्द, त्याच्यानंतर गुजराती शब्द, कानडी शब्द, हे ज्यावेळेस विचारतात ना त्यावेळेस नक्कीच हे ऑप्शन मध्ये हे टाकतात शब्द ऑप्शन मध्ये. म्हणजे आपण ऑप्शन तरी इलिमिनेट करू शकतो. ऑप्शन जरी आपल्याला इलिमिनेट करता आलं तर नक्कीच आपण दुसऱ्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कारण की कसं आहे, सपोज हा डहाळी शब्द आला तुम्हाला आणि विचारला कोणता प्रश्न असा विचारला की तुम्ही याच्यातला कानडी शब्द ओळखा, आणि त्याच्यामध्ये जर डहाळी येत असेल तर मग आपण जर देशी शब्द पाहिलेले असतील तर डहाळी शब्द आपल्याला अगोदरच ऑप्शन मध्ये कळायला पाहिजे. डहाळी हा तर नक्कीच देशी शब्द आहे, म्हणजे एक तरी ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. बरोबर आहे. म्हणून डहाळी हा शब्द जर आपण हे शब्द जरी पाहिले, जरी आपल्या याच्यावर प्रश्न तर येतोच नक्की, परंतु जरी नाही आला तरी तर दुसऱ्या ज्यावेळेस प्रश्न दुसऱ्या शब्दावर दुसऱ्या भाषेतील शब्दावर विचारला जातो, पोर्तुगीज, कानडी, त्याच्यानंतर अरबी, गुजराती अशा पद्धतीचे शब्द विचारले तर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये हे शब्द नक्कीच येऊ शकतात. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा आणि हे शब्द जे आहेत तर ते तुम्ही लिहून सुद्धा घ्या, कारण की हे खूप जास्त महत्वाचे आहेत. काय वृक्ष आणि झाड, रोपटे, त्याच्यामध्ये काय आहे, वांगे, झाड, डहाळी, बाजरी, आघाडी आणि काकवी. वांग्याचं झाड म्हणायचं, डहाळी आणि बाजरी, आघाडी आणि काकवी. लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीने सुद्धा. त्याच्यानंतर निर्जीव वस्तू, निर्जीव वस्तूमध्ये पण काही अशा वस्तू आहेत की ज्या लक्षात ठेवायला अवघड आहेत, म्हणून आपण त्याच्यामध्ये असं डिवायडेशन केले बघा. आता दगड धोंडा, लुगडं, झोप, डोंगर, घोसाळे, ओसरी, उतरण आणि पीठ. हा उतरण शब्द सुद्धा विचारलेला आहे. जुन्या काळामध्ये जी मटकेची एकावर एक ठेवून जी रचले जातात तर त्याला उतरण म्हणत होते. ठीक आहे. उतरण आणि पीठ. ओसरी, हे ओसरी म्हणजे खेड्यामध्ये असतात हे ओसरी, घराच्या समोरची छोटीशी जागा म्हणजेच ओसरी. हा शब्द याच्यात पण विचारतात, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तर त्याच्यासाठी सुद्धा हा प्रश्न ओसरीवर आलेला आहे. दगड, धोंडा, लुगडं, झोप, डोंगर, घोसाळे, ओसरी, उतरण आणि पीठ. तर अशा पद्धतीने देशी शब्द आपण 4 प्रकारांनी डिवाइड केलेले. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहू शकतात आणि हे शब्द लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. नक्कीच तुम्हाला 2 मार्क भेटतील. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज, आणि शेअर पण करायला विसरू नका. धन्यवाद.